परवा एका तत्वज्ञाला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मी त्याला खोदून खोदून विचारलं, बाबर तू कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर पक्या मला म्हटला, माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा म्हणजे श्रीराम. ते कोण आहेत? म्हटलं देव आहेत. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय, म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो, हाच पक्या आज प्रकाश सावंत म्हणून देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये उर्मी निर्माण करता येतात, याच वयामध्ये प्रेरणा घेता येते, याच वयामध्ये काय करायचं करून दाखवायचं, काय घडवायचं घडवून दाखवायचं, याची स्वतःची भूमिका निर्माण करता येते. ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार जसा देता येतो, तसा संस्कारक्षम वयातच उभ्या आयुष्याचा आकार घडवता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे, या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधन लादू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्हीच घालू शकता, तुमच्यावर बंधन फक्त तुम्हीच घालू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. तुमचं मन जे विचार करतं तेच घडतं. तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होतं. या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही, तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे. हे सगळ्यात गरजेचं आहे. सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल, ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो, ती आहे तुमचं मन. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ताकदवान मन. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. आता मृत्यूदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी मान्यता दिली. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील, तुला मृत्यूदंड दिला जाईल. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला आता विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन, विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. मृत्यूदंडाची वेळ जवळ आली. 10 वाजले. सगळे शास्त्रज्ञ, ते सगळे अधिकारी गोळा झाले. त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि 2 टाचण्या त्याला टोचल्या. त्याला वाटलं झाला, विषारी सर्पाचा दंश झाला. अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्प चावला होता का? विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल. तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो. तुम्ही आता कोण आहात
काही महत्वाचं नाही. तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या मनात ठरवून घ्या, मला काय व्हायचंय, काय व्हायचंय. जे ठरवाल ते तुम्ही होणारच. जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही, ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या. अनलिमिटेड पॉवर बँक, काही करू शकता तुम्ही, काही. तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य, अति प्रचंड सामर्थ्य आहे. एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात धिप्पाड ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह. का? तो जिराफासारखा उंच नाही, हत्तीसारखा धिप्पाड नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, कोल्ह्यासारखा हुशार नाही. मग सिंह राजा का? सिंहाला कुणीतरी विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. सिंह राजा का? त्याला वाटतं म्हणून. प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही होणार. वाटणं महत्वाचं आहे. तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या. ज्याला स्वतःचं ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना, कर. सचिन तेंडुलकर खेळत राहिला, खेळत राहिला. 16व्या वर्षी मैदानावर उतरला, जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण 9वीत असताना क्रिकेट खेळायला लागला, तोही भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितकं अधिक 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 तुम्ही उंचीवर जाल. हाच काळ आहे. तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचंय, ठरवून घ्या. अफाट ताकदीचे व्हाल, अफाट उंचीवर जाल. सगळ्यात महत्वाचं आहे ते. सगळे. एका राज्याचा प्रधान जंगलातनं निघाला होता. त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं. त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता. त्याच्याकडे बघून प्रधानाला हसू फुटलं. याचं कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडीने तोडत होता. प्रधानाच्या लक्षात आलं पुरता मंद दिसतोय, ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय. याला बहुतेक डोक्याचा भाग दिसत नाहीये. आणि खरं होतं तो मंदच होता, अडाणी होता, अज्ञानी होता, पण दिसायला राजबिंडा होता, देखणा होता. त्याच्या त्या रूपाकडे बघितलं आणि त्या प्रधानाला एक कल्पना सुचली. काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा घोर अपमान केला होता. त्याला राजकन्येचा बदला घ्यायचा होता. राजकन्या अत्यंत विद्वान संस्कृत पंडित होती. बदला घ्यायला त्याला हा गुराख्याचा पोर योग्य वाटला. त्याने त्या गुराख्याच्या पोराला खाली उतरवलं. त्याला सांगितलं तू अडाणी आहेस, कुणाला सांगू नको, तुला काही येत नाही, कुठं बोलू नकोस, तू मंद आहेस, तोंडच उघडू नको. मी तुला राजपुत्राचं रूप देईन आणि राजा पुढं तो अत्यंत विद्वान पंडित आहे म्हणून सांगेन, फक्त हो म्हण. या गुराख्याच्या पोराला त्या प्रधानानं अत्यंत राजबिंड्या राजपुत्राचं रूप दिलं आणि अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांनी राजासमोर त्याला हजर केलं. आपल्या विद्वान राजकन्येसाठी याच्यासारखा दुसरा विद्वान वर मिळणार नाही हे त्यांनी राजाला पटवून दिलं. राजकन्येलाही मान्य झालं, लग्न झालं. आणि एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. त्याला काहीच कळेना. अस्ति कश्चित वाग्विशेष प्रश्न संस्कृत मधनं आहे. तुम्हाला वाङ्मयाचं काही विशेष ज्ञान आहे का? अहो त्याला कसलंच ज्ञान नव्हतं. वाङ्मयाचं कसलं विशेष ज्ञान? त्याला काही कळेना. तो नुसताच काही वेळानंतर राजकन्येला कळलं याला काही येत नाही, हा मंदबुद्धी आहे, हा अडाणी आहे, हा अज्ञानी आहे, आपली फसवणूक झाली आहे. ती राजकन्या त्याला अद्वा तद्वा बोलायला लागली. तिनं त्याचा प्रचंड अपमान केला. तसा तो गुराख्याचा पोर पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला आता निघतोय, परत येईन ना, विद्वान पंडित म्हणून परत येईन.
आणि त्याच क्षणी त्या गुराख्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलची वाट धरली. जंगलात तो ज्ञानसाधना करत राहिला. अखंड 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 ज्ञानसाधना. काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला. गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही. कुणी काहीही घडू शकतं, कुणी काहीही बनवू शकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. फक्त निश्चय हवा. निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चय तुम्हाला झपाटलेपण देतो. झपाटलेपण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडतं आणि समर्पण तुम्हाला यश देतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, अजिबात पडत नाही. शिक्षक वर्गातनं दिलेला उतारा तपासत होते. एका मुलानं तो उतारा आणला नव्हता. शिक्षक चिडले. हात पुढं कर. छड्या मारत निघालेले. त्या मुलानं हात पुढं केला पण छडी मारणार. तो शिक्षकाने त्या मुलाच्या हाताकडे बघितलं आणि त्याचा हात बघितल्यावर त्यांनी उगारलेली छडी माघारी घेतली आणि त्या मुलाला म्हणाले, तुला मारून तरी काय उपयोग आहे, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या मुलाला वाईट वाटलं. त्याने शिक्षकांना विचारलं, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठे असते? गुरुजींनी सांगितलं, इथं 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 रेषा असते. तुझ्या हातावर नाहीच आहे ती. उपयोग काय तुला मारून तरी? अचानक काय वाटलं कुणास ठाऊक. मुलगा सरकन वर्गाच्या बाहेर गेला. 5 मिनिटांनी परत आला. त्यावेळी त्याचा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, हे काय? तो मुलगा म्हणाला, त्या नियंत्यानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही ती मी बाहेर जाऊन चाकून काढून आलोय. आता मला विद्या घेण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, कुणीच रोखू शकणार नाही. हातावर विद्येची रेष काढणारा तो मुलगा पुढे व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झाला. अशक्य काय आहे? अशक्य काय आहे? काही 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 अशक्य नाही, अजिबात नाही. तुमच्याकडे काय आहे काही नाही याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. खर तर मन सामर्थ्यशाली इतकं असतं, त्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड, तुम्ही काहीही करू शकता. एक मुलगा जो आंधळा होता, दिसतच नव्हतं त्याला, आंधळा आहे कामाचा नाही म्हणून त्याला घरातल्यांनी सरळ हकलून दिला. पण तो भगवान श्रीकृष्णाची उत्तम अभंग रचना करायचा. त्याचा आवाज अत्यंत इतका गोड की साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट व्हावेत की काय असा भास त्याच्या शब्दातून होत राहायचा. पण घरच्यांनी हकलून दिलेला. रस्त्यावरच्या एका झाडाखाली बसून भगवान श्रीकृष्णांचे अभंग म्हणायचा. माणसं भारावून जायची, त्याचं ऐकत राहायची. एकदा एका ज्येष्ठाने सांगितलं, अरे इथं झाडाखाली बसून भजन म्हणण्यापेक्षा या आग्रा मथुरा रस्त्यावर श्रीकृष्णांची अनेक मंदिर आहेत, त्यातल्या कुठल्या तरी एका मंदिरात जा. तो मुलगा उठला, श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन बसला. तिथं अभंग म्हणायचा, भजन करायचा. लोक प्रभावित व्हायची. एके दिवशी सकाळी पुजाऱ्याने पूजा अर्चा आटपली. भगवान श्रीकृष्णांची वस्त्र बदलली आणि तो बाहेर निघाला. आणि त्याच वेळी हा आंधळा मुलगा पुजाऱ्यांना म्हणाला, पुजारीजी एक सांगू का? ले बोल ना. नाही, तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत, ती भगवान श्रीकृष्णांना अजिबातच छान नाही दिसत हो. त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं. अरे तुला डोळे नाहीयेत, तुला दिसत नाही, तुला कसं कळलं मी भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत? तो मुलगा म्हटला, कळतं हो मला. दुसऱ्या दिवशी पुजारीनी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र चढवली आणि पुजारी निघाले. तसा तो आंधळा मुलगा म्हणाला, पुजारीजी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र छान दिसतायत. त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं, रे तुला दिसतंय कसं? दिसतं हो. तिसऱ्या दिवशी पुजाऱ्यानी वस्त्र न घालता भगवान श्रीकृष्णाला झाडांची पानच वस्त्र म्हणून बांधली आणि तो पुढे निघाला. तसा हा आंधळा मुलगा म्हणाला, पुजारीजी भगवान श्रीकृष्ण पण गरीब झाले वाटतं, झाडाची पानं बांधून राहायला लागलेत. आता मात्र पुजाऱ्याला काही कळेना. अरे तुला डोळे नाही, दृष्टी नाही, तू आंधळा आहे, तुला कळताय कसं? आणि तो आंधळा मुलगा म्हणाला, तन की आंखें नहीं है तो क्या, मन की आंखें तो है. दृष्टीहीन असणाऱ्या त्या मुलानं भगवान श्रीकृष्णांना साक्षात बघितलं. त्यांचं वर्णन त्यांनी केलं.
तो आंधळा मुलगा संत सूरदास म्हणून पुढे प्रसिद्धीस आला. आम्ही 10वीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची. ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटापटापटा टीव्ही पुढे जाऊन बसायची. ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्ध कुणी केलं होतं माहिती आहे? रवींद्र जैन. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. बिथोवेन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार, ज्याचं संगीत आजही जगाला वेडं करतं, तो बिथोवेन दोन्ही कानांनी बहिरा होता. त्याला काहीही ऐकू येत नव्हतं, काहीच. ज्याला स्वतःला ऐकू येत नाही तो बिथोवेन इतरांचे कान तृप्त करणारा संगीतकार झाला. काय विलक्षण असेल. एक खेळाडू तरुण मुलगी रेल्वेने निघालीये. अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते. तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चैनकडे त्यांचं लक्ष जातं. ती हिसकावण्यासाठी ते धडपड करतात. ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते. चिडलेले गुंड तिला सरळ रेल्वेतनं ढकलतात. ती समोरच्या रुळावर पडते. भरधाव वेगानं दुसरी रेल्वे येते. तिच्या पायावरनं सरकन जाते. तिचा पाय काढावा लागतो. खेळाडू असलेली तरुणी आता मैदानावर उतरू शकणार नसते, पण ती हरली नाही. पाय असलेली माणसं जे करू शकत नाहीत ते मी पाय नसताना करेन असा निश्चय तिनं केला. आणि एका पायाच्या बळावर तिनं अशक्य कोटीतलं कार्य केलं. तिनं एव्हरेस्ट सर केला. एका पायावर एव्हरेस्ट सर करणारी ती अरुणिमा सिन्हा सांगते, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे. तुम्ही ते करू शकता, करू शकता. एरिक वेहनमेयर दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे. त्याला दिसतच नाही. जगातला पहिला अंध व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला. पत्रकारांनी त्याला विचारलं, अहो तुम्ही आंधळे आहे, तुम्हाला दिसत नाही, मग तुम्ही एव्हरेस्ट कसं काय सर केला? एरिक वेहनमेयर म्हटला, म्हणूनच केला, आंधळा आहे म्हणूनच केला. म्हणजे नाही, मला अडचणी दिसल्याच नाहीत ना. माणसाचं लक्ष ज्यावेळी अडचणींकडे असतं त्यावेळी तो अडचणीतच अडकून पडतो. मला दिसत नाही त्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाहीत, मला फक्त माझं ध्येय दिसत होतं म्हणून मी पोहोचलो. अशक्य काही नाही. या जगात काहीही अशक्य नाही. आंधळी असणारी माणसं विक्रम करतात. पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात. आपल्याला कठीण काय आहे? धडधाकट आहोत आपण. अडचण काय आहे? काहीही करू शकतो, काहीही. विश्वास हवा आपल्यावर. यस आय कॅन, मी करेन, करेनच. सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो हा. सगळ्यात महत्वाचा. आय कॅन, मी करेन. शाळेचा निकाल लागला. अनेक विद्यार्थी सरांकडे गेला. सर, दुसरा नंबर कुणाचा आलाय? सर म्हटले, अरे पहिला नंबर कुणाचा आलाय असं विचारायचं असतं, तू दुसरा नंबर कुणाचा आलाय असं कसं विचारतो? तसा तो मुलगा म्हटला, सर पहिला नंबर माझाच येणार ते मला माहिती आहे, दुसरा कुणाचा आला ते सांगा. याला आत्मविश्वास म्हणतात. त्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. आत्मविश्वास. पहिला मीच आहे, दुसरा कोण आहे ते सांगा. हा मी करेन, करेन, आय कॅन. आत्मविश्वासातून ऍटिट्यूड जन्माला येतो, दृष्टिकोन. हा आत्मविश्वास हवा, सगळ्यात महत्वाचा. एकदा निश्चय झाला, अशक्य काही नाही हे कळालं की मग आपण काहीही करू शकतो. फक्त एक, जे ठरलंय तेच करा. पर्याय ठेवू नका. अजिबात ठेवायचे नाहीत, अजिबात नाहीत. आमची हल्लीची अडचण काय झाली माहितीये? मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं. मी म्हटलं, अरे तू काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला, मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटलं करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का पळायला? 100 मीटर. तो म्हणला करतो ना प्रयत्न. मग त्याला मी विचारलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील.
100 मीटरला 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळालंय. कुणी नाही. संधी नशिबाने मिळते, पण यश नशिबाने मिळत नाही, अजिबात नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला असे आई वडील लाभलेत की जे तुम्हाला शिकवू इच्छितात, जे तुम्हाला काही बनवू इच्छितात. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला लोकसेवा स्कूल सारखं स्कूल लाभलंय, जे तुमच्यातनं विक्रमवीर तयार करू इच्छितात. नशिबवान आहे तुम्ही. पण संधी नशिबाने मिळेल, यश नाही. त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतील. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. लाल बहादूर शास्त्री, घर एकीकडं, मध्ये गंगा नदी आणि पलीकडे शाळा. रोज काठावर जाऊन उभा राहायचे, नौकेत बसायचे आणि मग शाळेपर्यंत पोहोचायचे. पण परिस्थिती हलाखीची, गरिबीची, खिशात पैसे नसायचे. एके दिवशी शाळेत जाण्यासाठी गंगेच्या काठावर आले. बराच वेळ उभा राहिले. नाविकांना विचारलं, लाल बहादूर येतोयस ना? लाल बहादूर म्हटले, नाही. जा तुम्ही. का रे? पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको. तुम्ही जा, मी येईन. नाव निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःचे वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचा मुंडा असं डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर पोहोचायचे. परत काठावर कपडे घालायचे, वह्या पुस्तक हातात, आणि मग शाळेत जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. संघर्ष तुम्हाला घडवतो. रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. तुम्ही कसे आहात, गरीब की श्रीमंत, याच्यावर तुमचं यश ठरत नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. फिलिपाईन्स देशामध्ये रिहा बुलोज नावाची एक 11 वर्षाची मुलगी एके दिवशी शाळेतून घरी आली. आल्या आल्या वडिलांना म्हणाली, बाबा, शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला. वडिलांना प्रचंड आनंद झाला. अभिनंदन बेटा, खूप 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 अभिनंदन, खूप छान. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती चिमुरडी रिहा म्हणाली, पण बाबा, आता माझा शाळेत पहिला नंबर आलाय ना, माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीय, पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन बेटा, अभिनंदन. राष्ट्रीय स्पर्धेत धावणार मुलगी माझी. पण त्याच वेळी ती चिमुरडी म्हणाली, पण बाबा, आता मी राष्ट्रीय स्पर्धेत पळणार ना, मग मला स्पोर्ट्सचे शूज लागतील. बाबा, घ्याल ना धावण्याचे बूट? वडील म्हटले, घेऊया. या महिन्याचा पगार आला ना की तुला स्पोर्ट्सचे शूज जरूर घेऊया. ती चिमुरडी आनंदाने उड्या मारत मारत सरावाला निघून गेली. दिवस गेले. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली. त्या दिवशी ही रिहा वडिलांकडे गेली. बाबा, स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही स्पोर्ट्सचे शूज घेतो म्हणालात, घ्या ना बाबा. 2 दिवस तरी मला शूज घालून सराव करायला नको का? घ्या ना बाबा. कधी घेणार? पोरीचे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यात न खळ 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 अश्रू खळायला लागले. आलेला हुंदका दाबत म्हणाले, बेटा,
घ्यायचे होते ग शूज तुला, पण या महिन्याचा पगारच नाही हातात आला. पैसे नाहीयेत बेटा माझ्याकडे, मला माफ कर. मी नाही घेऊ शकत, मी नाही घेऊ शकत बूट तुला. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीनं बघितले आणि स्वतःच्या अश्रू लपवत सरदिशी तिथून निघून गेली. मला शूज नाहीत, मी आता पळणारच नाही. मला बूट नाहीत ना, मी धावणारच नाही. असा नकारात्मक विचार तिनं केला नाही. मी पळेन, मी धावेन आणि मी जिंकेनही, या ध्येयानं ती स्पर्धेत उतरली. सगळे स्पर्धेतले स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले आणि त्यांच्या रांगेत उभा आहे ही अनवाणी पायाची 11 वर्षाची चिमुरडी रिहा. आता काही क्षणात स्पर्धेला सुरुवात होईल. सगळे स्पर्धक एका रांगेत उभा राहिले. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज. या रिहाचं लक्ष सगळ्यांच्या पायाकडे गेलं आणि नंतर स्वतःच्या पायाकडे. स्वतःचे अनवाणी पाय पाहून तिला काय वाटलं कुणास ठाऊक. ती सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकेचे शूज घालून ती उभा आहे. आणि बघता बघता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धक पळायला लागले. ही अनवाणी पायाची रिहा धावू लागली. पाय ठेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण तिला फक्त ध्येय दिसत होतं. जिंकायचंय, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. बेभान पळत राहिली. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती 11 वर्षाची चिमुरडी पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. ती चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग बुटामुळे येत नाही, तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे येतो. मला जिंकायचं आहे ही विलक्षण जिद्द तुम्हाला जिंकूनच देते. या रिहाचा पराक्रम नाईके कंपनीला कळाला आणि या नाईके कंपनीनं जाहीर केलं, इथून पुढं या रिहाचा सगळा खर्च आमची कंपनी करेल. तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते, सगळी सृष्टी. नाहीतर बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. काय होतं हो महाराजांकडे? सैन्य होतं, सामर्थ्य होतं, संपत्ती होती, होतं काही नाही. पण तरी महाराजांनी शून्यातनं राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की. तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढाचा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी पण ध्येय गाठते ना. अरे कणभर मुंगी ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांच्या अनेक प्रजाती आंधळ्या असतात. मुंग्यांना डोळे नाहीत. मुंग्यांच्या डोक्यावर अँटेने असतात. त्यातून टेस्टोरिन नावाचं केमिकल स्त्रवतं आणि त्याच्यावर मुंग्या चालत राहतात. डोळे नसलेल्या मुंग्या रांग चुकवत नाहीत, अजिबात नाहीत, अजिबातच नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला फक्त निवांत आणि आरामात बसलेली मुंगी दाखवा, चुकून दिसणार नाही. परवा एका तत्वज्ञाला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आला आहे.